आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. किरण भाऊ पांढरे जिल्हा परिषदेला, या विभागातून छायाताई कोळेकर पंचायत समिती गणाला आणि अमृत पाटील हातीत गटाला. आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे, आज या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही, पण सध्या आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्यतीचं वातावरण फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून मी आणि आमदार साहेबांनी ठरवलं की कोळे गटातून उमेदवार असे द्यायचे, त्या शर्यतीला जशी 2 खोंड असते तशी ही 2 खोंड आम्ही या गटामधून दिलेली आहे. आणि कासरा धरायला पण तर लागतं, आणि म्हणून हे कासरा धरायला आमच्या छायाताईला आम्ही इथे 3री उमेदवारी दिली. बकासुरन सर्जा या सभेची गर्दी बघितल्यानंतर कुठल्या ज्योतिषानं या गटाचा निकाल सांगायची काही आवश्यकता नाही. आज या गटाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. उद्याच्या 7 तारखेला मतदान, 9 समर्थ तालुक्याचा दौरा करत असताना अशाच पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद या तालुक्यामध्ये आम्हाला मिळत आहे. गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये मी आणि आमदार साहेबांनी या तालुक्याच्या विकासासाठी रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं. परंपरेनं दुष्काळी असलेल्या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र कष्ट केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या सगळ्या भागाचे साक्षीदार आपण आहात. गजेंद्रने उल्लेख केल्याप्रमाणे एक दिवशी आम्ही दोघांनीही टेंबू योजनेला कामाला उशीर लागत होता. आमदार साहेब नवीन आहे, त्यांच्याही माहितीसाठी सांगतो, गजेंद्र आपण सगळी मंडळी 40 गाड्या घेऊन आम्ही आमदार साहेब टेंबूला गेलो आणि टेंबू पासून पूर्ण दिवसभर या कॅनलचा सगळा सर्वे केला सांगोल्यापर्यंतचा. त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये एक कोर्ट केस आणि जुजारपूरला एक कोर्ट केस होती, त्यामुळे संबंधित कॅनलचं काम राहिलेलं होतं. शशिकांत शिंदे हे या राज्याचे पाटबंधारे मंत्री होते, त्यांना बरोबर आम्ही दिवसभर घेतलं होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या दोन्ही शेतकऱ्यांना दिवसभर आम्ही समजावून सांगून या कॅनलचा निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर 7 महिन्याच्या काळामध्ये टेंबूचं पहिलं पाणी आलं आणि या पाण्याचं पूजन या आपल्या कोळे गटाच्या ओढ्यामध्ये आपण केलेलं आहे. याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. या गावामध्ये आल्यानंतर परमपूज्य कैलासवासी कोळेकर स्वामी महाराजांना विनम्र अभिवादन केल्याशिवाय सभेची सुरुवात होत नाही. त्या कोळेकर महाराजांचं पहिलं विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी भीष्म पितामह माननीय गणपतरावजी देशमुख, कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या प्रतिमेला वंदन करतो. आणि मी माझ्या भाषणाला थोडक्यामध्ये सुरुवात करत आहे. काय कुणाची सभा झाली, काय झाली, त्यामध्ये मी काही फार स्वारस्य नाही मला. परंतु आजपर्यंतच्या काळामध्ये विकासाचं राजकारण या ठिकाणी केलं गेलं. किरण भाऊंनी सांगितलं की मी रोजगार केला, पंक्चर दुकान चालू केलं, डाळिंबाचा व्यापार केला, मग प्लॉटिंग मध्ये आलो
आणि कसं काय मला राजकारणात आलं हे मला सुद्धा काही समजलं नाही. आपल्या सगळ्या मंडळीने एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. खेडेगावामध्ये आता विहिरी कमी झालेली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खेडेगावामध्ये काही पोरं पोहायला गेली आणि पोरं दहावी पोहत असताना वर कट्ट्यावरील काही लोक पोरं पोहायला लागलेली बघत बसली होती. त्यामध्ये एक पोरग दम लागायला लागला आणि बुडायला लागलं. वरनं एक जणांनी उडी मारली, त्या पोराला वाचवलं. सगळ्या गावानं त्या वाचवणाऱ्या पोराचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना त्या पट्ट्याने सांगितलं, मी पोरग वाचवलं हे सगळं खरं आहे. त्या हिरीत मला ढकललं कुणी तेवढं आधी सांग. भाऊ तुम्हाला कुणी ढकललं हे तुला माहित नाही. ज्यावेळेला समाजामध्ये आपण चांगलं काम करत असतो त्यावेळेला हे यश अशा उमेदवार आपल्याकडे चालून येतात. तुमचं भाषण चालू असताना मी विचार केला, आपण बी एका कोणत्याचं दुकान करावं, आपण मी थोडा डाळिंबाचा व्यापार करावा, असं उघडच मला जाणवलं. माणसाच्या आयुष्यामध्ये आपण काही चांगलं वागत गेलो की आपल्याला सांगावं लागत नाही. मी पहिल्यांदा सगळ्यांचा आभार मानेन की या जिल्हा परिषद गटामध्ये जे जे इच्छुक उमेदवार होते त्या सगळ्यांनी अतिशय मोकळ्या मनानं आमच्या आघाडीला आमच्या दोघांच्या विनंतीला मान देऊन सगळे आज आपले परत घेतले. तर त्या ठिकाणी या निवडणुकीची सुरुवात झाली. 7 तारखेला अनेक मंडळी आपल्याकडे येणार आहेत, आपली मतं मांडायचा प्रयत्न करणार आहेत. परंतु या निमित्तानं मी आपल्याला सांगेन, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आमच्या सगळ्यांनीच सांगितलं, आपल्या भाषणामध्ये मोदी साहेबांनी सांगितलं, एक शांततेचा सुव्यवस्थेचा तालुका म्हणून या ठिकाणी या तालुक्याचा उल्लेख केला गेला. 25 वर्ष आमदार साहेबांच्या बरोबर सेवा केल्यामुळं मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये थोडंसं गणित बिघडलं आमचं. परंतु तालुक्यातल्या या वेगळ्या प्रवाहामध्ये आणि तालुक्यातलं वेगळं चित्र बघून कदाचित स्वर्गामध्ये भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी काकांना वाटलं असेल, कैलासवासी काकांना, की पुन्हा ह्या दोघांनी एकत्र यावं, मगच तालुका शिस्तीनं आणि धुळीत चालेल. या ठिकाणी जनतेच्या आग्रहाखातर आम्ही दोघांनी एकत्रित भविष्य काळामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. आणि हे करत असताना तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. इथं आल्यानंतर आशीर्वाद किती मिळत असतो हे आज बघायला मिळालं. त्याच्या अगोदर मी डॉक्टर साहेब भरपूर या स्टेजवर आम्ही निवडणुकीच्या सभा केल्या, परंतु आजपर्यंतच्या काळामध्ये इतक्या उत्साहामध्ये आमचं स्वागत बरेच वर्षानंतर आज पहिल्यांदा बघायला मिळालं. आणि या ठिकाणी भाई गणपतराव देशमुख साहेबांची आणि काकांची आठवण आम्हाला निश्चितपणे आवश्यक आहे. आम्ही कधी आघाडी कशासाठी केली? या ठिकाणी तालुक्याला कुठलं वेगळं वळण लागू नये म्हणून आम्ही ठरवलेलं आहे. उमेदवार आपले निश्चितपणाने विजय होणार आहेत, त्यामध्ये काय मगाशी सांगितलं, ज्योतिषांना सांगायची गरज नाही.